राज्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघाताचे सत्र सुरू आहे. 11 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह संपूर्ण देशातच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रस्ते अपघात रोखण्यासाठी सेफवे रोड सेफ्टी सोल्युशन्स इंडिया द्वारा 4 चाकी वाहन तथा दुचाकी वाहनांवर इमर्जन्सी QR कोड लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. याचा प्रथम टप्पा नागपुरातून सुरू झाला आहे. अनेकदा रस्त्यांवर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांची ओळख पटत नसल्यामुळे त्याला वेळेत मदत मिळण्यास विलंब होतो. एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास अथवा गंभीरपणे जखमी झाल्यास या अपघाताची माहिती त्याच्या परिवाराला मिळण्यासही किमान 5 ते 6 तासांचा अवधी लागतो. अपघातग्रस्त हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याच्या परिवाराला माहिती मिळत नाही. कारण आता प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल असतो, त्याला पासवर्ड असते, त्यामुळे तो उघडता येत नाही. यावर आता उपाय म्हणून अपघातग्रस्त गाडीला इमर्जन्सी QR कोड लावण्यात येणार आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना तत्काळ माहिती पोहोचण्यासाठी QR स्कॅन केल्यास फास्ट SMS जातो. याशिवाय या QR कोडमध्ये तात्काळ रुग्णवाहिका सेवा, पोलिसांची मदतीच्या सेवा मिळणार आहेत. तसेच अनेकदा बरेच प्रमाणावर गाड्यांच्या पार्किंगचा मोठा विषय सार्वजनिक ठिकाणी उपस्थित होतो. वाहन शिस्तबद्ध पद्धतीने पार्किंग करत नाही, यामुळे सुद्धा अडचणी निर्माण होतात. यावर सुद्धा आळा घालण्यासाठी या QR कोडमध्ये नो पार्किंगची माहिती देणाऱ्या बटन जोडण्यात आली आहे. हा QR कोड कुठल्याही अँड्रॉइड मोबाईलमधून सहजपणे स्कॅन केला जाऊ शकतो, ज्याला कोणालाही पैसे देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने गाडीवर हा इमर्जन्सी QR कोड लावणे महत्त्वाचे ठरणार आहे. माझं नाव संजय धरमटोक आहे आणि सेफवे आज माझी भेट झाली आहे सेफवे रोड सेफ्टी सोल्युशन इंडिया या कंपनीसोबत. आणि यांचा एक उपक्रम आहे की गाडी चालवताना जर काही दुर्घटना झाली, काही नुकसान झालं, काही तब्येत खराब असली, आपली काही झालं, प्रॉब्लेम झालं, तर आप्तजनांपर्यंत पोहोचणे खूप कठीण होतं. पुष्कळदा आपल्याबद्दल माहिती येणे, मोबाईलला स्क्रीन लॉक असतं, खूप सारे प्रॉब्लेम असतात. तर या सगळ्या समस्यांना सोल्युशनसाठी यांनी एक उपक्रम आणला आहे. आणि मला असं वाटतं की हे मनातले विचार आपल्या मनातले विचार यांनी आज इथे मूर्त रूपात आणले आहे. तर मला असं वाटतं यांचा खूप सुंदर उपक्रम आहे आणि यावर आपण काम केलं पाहिजे. आणि यांना एकदम भरभरून प्रतिसाद द्या आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांनी यांना मदत केली पाहिजे. आणि ही तुमच्या सुरक्षेसाठी कार्यक्रम होत आहे, म्हणून तुम्ही याच्यावर नक्कीच विचार केला पाहिजे. थँक्यू. महेंद्र यादव आहे आणि माझं राहणं नागपूरलाच आहे. आणि काय सतत मला प्रवास करावा लागतो. मी कधी MPला, कधी छत्तीसगडला असं माझं फिरणं असते. आणि याचं QR कोडबद्दल मला माहिती सांगितली आहे ती खूप लाभदायक आहे. कारण रस्त्यात कसं फिरताना प्रत्येकदा बघितलं ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोकांना हेल्पलाईन नंबर हा आठवत नाही, एमर्जन्सी काय करू कळत नाही. हा QR कोड आल्यानंतर डायरेक्ट जो व्यक्ती स्कॅन करणार त्याला ॲम्ब्युलन्स नंबर किंवा लाईव्ह लोकेशन आणि QR कोडनी त्याच्या फॅमिलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न उपलब्ध होऊन जाणार. त्यामुळे त्यांचं प्राण वाचवणं किंवा हेल्प करणं हे एकदम शॉर्ट पिरियडमध्ये होऊ शकते. हे जे अभियान आहे खूप चांगलं आहे आणि ह्या सर्वात लोकांनी भाग घ्यायला हवं. चांगलं आहे, कामाचं आहे. कधी कधी इमर्जन्सीमध्ये लोकांना डायरेक्टली गाडी नंबरवरून कॉन्टॅक्ट तर नाही करता येत, युजली नंबर्स नाही राहत. तर चांगलं आहे की का कोणालाही कॉन्टॅक्ट करता येतं पटकन. कोणत्याही सर्व्हिसेसमध्ये इमर्जन्सी म्हणा किंवा कोणाला कार मूव्ह करायची असं नाही, एनिथिंग तर कॉन्टॅक्ट करणं सर्वांना मॅन्डेटरी केलं पाहिजे. तर RTO थ्रू ते बेस्ट राहील. कारण की असं एक जणाला अप्रोच करण्यापेक्षा गव्हर्नमेंटनी त्या गोष्टीला RTOलाच म्हणायला पाहिजे की ही गोष्ट मॅन्डेटरी कॉन्टॅक्ट नंबर एक केलंच पाहिजे सर्वांनी. ते सर्वांना युनिव्हर्सल होईल. मग ते सर आपलं शुभ नाव आणि कुठं राहतं? माझं नाव सुमित नरेंद्र बुंदे आहे. मी नंदनवनला राहतो, नागपूर. बऱ्याच लोकांना मदत येईल त्या पद्धतीने मला डेमो देण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की ॲक्सिडेंटच्या इन्फॉर्मेशन द्याल किंवा कोणी तुमच्या गाडीला समोर कोणी पार्किंग केली त्याला पण तुम्ही QR कोडनी इन्फॉर्मेशन देऊ शकता. ही खूप छान मूवमेंट आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने याला आम्ही केलीच पाहिजे. धन्यवाद सर. बोलना चाहूँगा मैं सभी को कि आप एक बहुत अच्छा इनिशिएटिव लाए कि लोगों की जान बचाने के रोड सेफ्टी के टेक्नोलॉजी का इस्तेमाल करते हुए आप अच्छी चीज़ लेके आ रहे हैं और एक अच्छा इन्फॉर्मेशन कि आज डिजिटल वर्ल्ड में हम क्या कर सकते हैं.
तो सबसे पहले तो आप जो भी इनिशिएटिव लाए उसके थैंक यू। और मैं सभी लोगों से गुजारिश करना चाहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा इस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके लोगों की जान को उससे बचा जाए और लोगों को कॉपरेट कैसा किया जाए, ये भी एक अच्छा इनिशिएटिव है, उसकी थैंक यू। सब लोग सभी अपने व्हीकल, 2 व्हीलर हो, 3 व्हीलर हो, 4 व्हीलर हो, जितने भी व्हीकल आप चला रहे हो, जितना हम गाड़ी का ख्याल रखते हैं उतना अपना खुद का ख्याल रखने के लिए इस QR कोड को सभी लोग अपनाएं। थैंक यू। इमर्जन्सीमध्ये काही आपल्याला झालं असेल, बाय ॲक्सिडेंट झाला असेल, बाय काही आपला पार्किंग समस्या असेल, बाय इश्यू असेल, यासंबंधी सेफ्टी इश्यूसाठी सेफ्टी अतिशय महत्त्वाचं आहे. आणखी काय सांगते? अच्छा स्कीम है, अब एनजीओ की तरफ से काम किया जा रहा है। इसमें कोई भी आपत्ति आ जाए, कहीं भी अपन रास्ते पे जाते रहे, उसमें कुछ होने से आप QR कोड से आप स्कैन करके उसको इन्फॉर्मेशन दे सकते हैं और आपको तुरंत मदद मिल सकती है। ये अच्छा प्रोग्राम है, आपके लिए धन्यवाद। थैंक यू सर। रोड सेफ्टी के प्रति आप लोग इतना उत्साहित होकर काम कर रहे हैं, हमारी शुभकामनाएं आपके साथ है। इसमें अगर एक भी जान अगर बचती है तो आप लोग को बहुत बहुत उसका श्रेय जाएगा। ये आई थिंक काफ़ी हेल्पफुल है, एक डिजिटल प्लेटफॉर्म का यूज़ करके इन केस ऑफ इमरजेंसी अगर कहीं हमको हेल्प लगती है या अर्जेंसी में कुछ नीड होती है, कभी एक्सीडेंट हो जाता है, तो काफ़ी समय हमने देखा है कि लोग एक्सीडेंट होने के बाद भी रास्ते पे रहते हैं, उनको कोई हेल्प नहीं मिल पाती। आई थिंक ये QR कोड डिजिटली हेल्प करेगा लोगों को इमीडिएट हेल्प प्रोवाइड करने के लिए। आई थिंक इट्स अ गुड इनिशिएटिव। थँक यू सर। हे महत्त्वाचं आहे, म्हणजे सेफ्टी डेच्या या निमित्तानं तुम्ही सगळ्यांना म्हणजे जे QR कोड दिले, इमर्जन्सीमध्ये कधी ॲक्सिडेंट वगैरे होत आहेत, जसं सरांनी सांगितलं, तर मला वाटते म्हणजे फार छान तुमचा उपक्रम आहे. आणि म्हणजे आता असा याच्या आधी तुम्ही कधी बघितलं नव्हतं की असा QR कोडचा वगैरे हा पहिल्यांदा तुम्ही प्रयोग करताय, तर खूप छान प्रयोग आहे आणि सर्वांना खरंच नक्की आवडेल आणि सर्वांना खूप फायद्याचा ठरेल. थँक्यू सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ड्रायव्हिंगमुळे दुसरा कोणाला त्रास होतोय का हे चेक करायला पाहिजे. ट्रॅफिकचे नियम पाळायला पाहिजे आणि कुठेही पार्किंग करू नये हे अजून हे पण लक्षात द्यायला पाहिजे. आणि हा जो उपक्रम आहे तुम्ही जो स्कॅनर लावून दिलेला आहे, त्याच्यामुळे इन केस ऑफ इमर्जन्सी माझ्या परिवाराला माहिती जाईल, गाडीची लोकेशन काय आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम मला माहिती इन्फॉर्मेशन जाईल की माझ्यामुळे पार्किंगचा इश्यू होतोय. तर ही चांगली स्कॅनर आहे, त्याच्यामुळे हेल्प होईल मला. ठीक आहे, थँक्यू सर. नाही, हा जो उपक्रम राबवण्यात येतोय, आजकाल सगळीचकडे हे उपक्रम चालू असतात, पण या दृष्टीने जरा जागरूकता येते लोकांमध्ये. आणि ह्याच्याबद्दल स्पेशली जे 4 व्हीलर्स आहेत, 4 व्हीलर ड्रायव्हर्स किंवा जे त्यांच्याबद्दल जागरूकता करणं फार जरुरी आहे. लोकांना असं वाटतं की आपण चालवताना बाकीचे कोणी रोडवर आहेत नाही आहेत, हे त्यांना असं वाटतं की आपण फक्त राजा आहोत, असं नाही आहे. त्यांनी सुद्धा सेफ्टीचे नियम पाळायला पाहिजेत. कार चालवतोय म्हणजे काय आपण तिथले हे नाही आहोत, तर त्यांनी जरूर सेफ्टीचे नियम पाळावे आणि त्यांनी ह्याचा हे प्रयत्न करावा की आपण दुसऱ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करत राहावे आपण चालत असताना. ठीक आहे. आणि या रोड सेफ्टीचा तुम्ही जो उपक्रम राबवता चांगला आहे तुमच्या याच्यासाठी. थँक्यू. मला ते खूप छान मुवमेंट आहे, याच्यामुळे बऱ्याच लोकांना मदत होईल. या पद्धतीने मला डेमो देण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की ॲक्सिडेंटच्या इन्फॉर्मेशन द्याल किंवा कोणी तुमच्या गाडीला समोर कोणी पार्किंग केली त्याला पण तुम्ही QR कोडने इन्फॉर्मेशन देऊ शकता. ते खूप छान मुवमेंट आहे आणि मला वाटते प्रत्येकाने याला अनुसरण केलेच पाहिजे. धन्यवाद सर. नाही, निश्चितच चांगला उपक्रम आहे आणि आम्हाला माहिती मला आधी इंस्टाग्रामहून याच्यावर कळालीच होती, पण आता लकीली मिळाली माहिती आणि तुम्ही जे उपलब्ध करून देत आहे ती सुविधा फारच चांगली आहे. आणि आज चांगलं म्हणजे एक उपक्रम जो आहे रस्ता सुरक्षा सप्ताह हे खूप आवश्यक आहे. आणि रोड सेफ्टीसाठी स्कॅनर कोड वगैरे जे आता नवीन तंत्रज्ञान तुम्ही ऍक्सेप्ट करून ते लोकांना पोहोचवत आहे, हा खूप चांगला उपक्रम आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.